तुझी लहान बहीणच आहे ना ती. तिच्या जागी जर आज दुसरी कोणीतरी असती तर तिने सांगून टाकलं असतं की मला जय दादांना सांगितलं करायला म्हणून. पण ती गप्प बसली. अरे पण जय बास, माझ्या बहिणीचा अपमान मी नाही सहन करू शकत. मी तुला सपोर्ट करतो, तुझी बाजू उघडी पडू देत नाही, ही त्याची परतफेड आहे की आज मेघनाला सगळे असं टाकून बोलले. तुझी बाजू सावरायला तू तिला चुकीचं ठरू दिलंस. जय, तुला सांभाळून घेताना जर माझ्या घरातल्यांचा अपमान होत असेल तर मी नाही ऐकून घेणार. मी चुकलो. आता हेच सगळ्यांसमोर सांगायचं. अरे अभि, सगळ्यांसमोर शमिकाला कळेल ती सोनिया. अभि यार, माझी वाट लागेल यार. आय डोंट केअर. माझ्या बहिणीनं जी चूक केलीच नाही त्याबद्दल तिला कुणीही रडवावं आणि अपमान करावा हे मी नाही ऐकून घेणार. तुला त्या अंगठीबद्दल जे सांगायचंय ते सांग. आय रिअली डोंट केअर. अरे असं कसं आज जाऊन मी शमिकाला त्या अंगठीबद्दल. हे काय चाललंय सगळं? हे तुम्हाला सगळ्यांना आता जय सांगेल. न केलेल्या चोरीवरून माझ्या बहिणीवर आळ घेतला गेला. तिला सगळ्यांसमोर आणि सगळ्यांकडून सॉरी म्हटलं गेलं पाहिजे. कळलं जय? तिने ना हात मागे लपवलं ना, दॅट कॉट मी. म्हटलं काहीतरी गडबड आहे. जरा ओरडूनच विचारलं मी तिला की काय आहे तू सांग आधी. सँडी आंटी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. या काय रे? बोला. मेघनाने चोरी केलेली नाहीये. मीच तिला सांगितलं होतं की ती अंगठी घेऊन ये. अरे पण कशासाठी हे सगळं? ऍक्च्युली मला ही अंगठी शमिकाला द्यायची नव्हती. काय? काय? पण पण तूच म्हणालास ना त्या दिवशी ती अंगठी तू माझ्यासाठी आणलीस म्हणून. नाही, ऍक्च्युली काय झालं, मी तुलाच देणार होतो पण. अरे पण काय? बोल ना. तू दुसऱ्या कोणासाठी आणली होतीस का अंगठी? पण तूच म्हणालास ना त्या दिवशी अंगठी तुझ्यासाठी आणली म्हणून. दुसऱ्या कोणासाठी म्हणजे मला नाही कळलं. नाही, तुला द्यायची नव्हती म्हणजे याहून अजून चांगली द्यायची होती. हिरे जडवलेली. खरंच? हो, खरंच. ऍक्च्युली मी तुला याहून जास्त चांगली अंगठी देणार होतो. व्हॉट नॉनसेन्स जय. अरे म्हणून ही रिंग घ्यायची काय गरज होती? तू तिला दुसरी एक वेगळी जास्त चांगली दिली असतीस ना रिंग. नाही, ऍक्च्युली काय झालं, ती अंगठी मी आधीच आणली होती. ती लकीली तिच्या बोटात करेक्ट बसली. सो आता यावेळी नीट मापाने आणावे म्हणून मी ती अंगठी नेत होतो. आय डोंट बिलीव्ह दिस. तू हा सगळा वेडेपणा केलास आणि आम्ही कारण नसताना मेघनावरती चिडलो. मेघना इकडे. आय एम सॉरी बेटा. कम हियर. I am really, really, really very sorry. Meghna, I am sorry too. Madam, That's okay. I'm really sorry.
अभि थँक्स यार, परत तू मला वाचवलंस. मी आता मोजणंच सोडून दिलंय. हे सगळं मी तुझ्यासाठी नाही जय, शमिकाच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून केलंय. जय, अरे हे सगळं काय चाललंय तुझं? प्लीज हॅव पेशन्स. Good morning, guys. Good morning, Shami. गुड मॉर्निंग रिया. Good morning, Jay. चलो. अरे वा, काहीतरी गंमत दिसतीये. सरप्राईज फॉर शमिका. दादा गिफ्ट फॉर हर. जय, आत्ताच अंगठी दिलीस ना तू, आता पुन्हा गिफ्ट कशासाठी? दिस इज समथिंग डिफरंट शमिका. इट्स युनिक. खास तुझ्यासाठी. प्लीज. Go. Great. Whoa. Open the door. Yeah. Wow. Awesome. It's amazing, Jay. Please. Great. Fantastic. Superb. Shami solid आहे हा. जय, हा फॅशन डिझायनिंगचा स्टुडिओ तू क्रिएट केलायस? Yes. शमिका, या घरात असे अनेक रूम्स आहेत जे की बरेच दिवस बंद होते. सो आय थॉट की तुझ्या आवडत्या गोष्टींसाठी तुला जागा देता येईल आणि म्हणूनच मी या जागेला तुझं ड्रीम वर्ल्ड बनवण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम, खूप छान. पण हे सगळं का केलंस तू जय? शमिका, यू हॅव अ क्रिएटिव्ह माइंड आणि या क्रिएटिव्ह माइंडला एक स्पेस हवी असते आणि यू कॅन क्रिएट लोड्स ऑफ डिझाईन इन दिस स्पेस. थँक्स. आय नो, खूप मेहनत घेऊन तयार केलं हे सगळं तू, पण मी फॅशन डिझायनिंगच सोडून दिलंय. काय ना, माझी पण खूप इच्छा होती मी फॅशन डिझायनर बनावं, माझ्या डिझाईन्सवर, माझ्या गार्मेंट्सवर माझ्या नावाचं लेबल असावं. पण यु नो काय ना, माझ्या डिझाईन्स कायम रिजेक्टच होत राहिल्या, म्हणून मी सोडून दिलं हे फील्ड. कदाचित मी दुसरं काहीतरी करू शकेन. शमिका, आय लाईक युअर ॲटिट्यूड. एनिवेज, मला तुला सॉरी म्हणायचं.
का? ते अंगठी प्रकरणात तुला उगाचच मनस्ताप झाला. आय मीन मी तुला सरळ मागू शकलो असतो अंगठी, पण मला वाटलं तुला उगाच वाईट वाटेल. नाही रे, इट्स ओके. तू नाराज नाही आहेस ना? नाही. पण अजूनही प्रॉब्लेम सुटलेला नाहीये. आय मीन मला ती अंगठी खरंच हवी आहे. म्हणजे मी तुझ्या मापाची अंगठी नवीन बनवून आणू शकेल. प्लीज मला देशील ती? हो देते ना. एक सेकंड. थँक्यू. थँक्स अ लॉट. कोणीतरी प्रेमाने आपल्या बोटात अंगठी घालण्यासाठी भाग्य लागतं. शमिका इज रिअली लकी. अँडी, तू सुद्धा माझ्यावर असं प्रेम केलं असतंस तर? एनिवे, मे बी मला त्याच्यापेक्षा कोणीतरी बेटर मिळणार असेल. 8,952. दिदे तू कितीही वेळा मोज ग, पण मी त्या नचिकेतचे लग्न करणार नाहीये, कळलं? 8,953. किती वेळा एकच वाक्य बोलतेस. आणि एकदा बघ तरी त्याला. कदाचित तो खूप हँडसमही असेल, मग हो म्हणशील ना. मेघना, तू मला माफ केलंस त्याबद्दल थँक्स. कशाबद्दल बोलता तुम्ही? काही नाही ग, सहज. शमिका ताई, थँक्स काय ग? आणि तू कुठे काय बोलली होतीस त्या दिवशी? तसं नाही ग, पण चुकीच्या गोष्टी घडू देणं हे पण चुकीचंच असतं ना. आणि खरं तर मला अभिजितलाच सॉरी म्हणायचं होतं. खूप रागावला असेल ना तो माझ्यावर. अभिजित दादा तो काही मनावर घेणार नाही, डोंट वरी. किती हलतेस तू. मी जरा आत येऊ का? नाही, मेघनाची तयारी चालू आहे. अगं माधुरी, माझे कपडे येतात, मी कधी माझी तयारी करू? तुझे कपडे का? थांब, मी देते. अगं हे माझं नाहीये माधुरी, काय चाललंय? ओ सॉरी. अरे ऍक्च्युली ते मेघनाचा खूप पसारा आहे ना, त्यामुळे सापडलाच नाही तुझा. एक मिनिट देते, थांब. माधुरी हे काय आहे? हे माझं नाहीये, माझे कपडे दे ना. अगं तू मुलगा यायची वेळ झाली, मी असा जाऊ का त्याच्या समोर? ए दाद्या, अरे मुलगा काय तुला बघायला येणार आहे का? मंदो. हो का? जरा बाहेर ये, दाखवतो कोण कोणाला बघायला येतंय ते. माधुरी काय चाललंय? जरा दे ना माझा शर्ट. मस्करी करताय माझी? थांब दाखवतोच. आय एम सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. आय एम सॉरी. अभि तयार झालास का? अरे काय आहे अभि, अजून घरच्याच कपड्यात. देसाई मंडळी आली सुद्धा. चल लवकर तयार हो. आलो आई. काय झालं होतं, आली होती VRS आमच्या इकडे, पण मी म्हटलं नाही, जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत नोकरी करायची. मेघनानीच केलेत पोहे, छान झालेत. खरं तर आमच्या नचिकेतला इतकी स्थळं सांगून येत होती ना, आणि येणारच. इतका देखणा, पुन्हा इंजिनियर, एवढा मोठा पगार. आणि आता तो काय तो कोर्स झाला ना, US ला जाणार आहे.
चाललाय ते. तसंही मला इथे राहायचंच नव्हतं. अमेरिका, वाव. अमेरिका म्हणजे जरा लांबच आहे नाही. मला वाटलं होतं की होतील पुण्या मुंबईकडे सेटल. नाही अगं काय, तिला बरंच आहे की तिची ती सगळी फॅशन तिथे जाऊन करेल ना. ती मुलगा अमेरिकेत चाललाय म्हणजे आपले संस्कार घेऊन जाणार तिकडे. इथले संस्कार, तिथली मोकळी. विभा काही दिवसांनी परत येईल तेव्हा तुला ओळखता सुद्धा येणार नाही आपली मुलगी आहे म्हणून, नाही का? काकू, तुम्ही काळजी करू नका. मी इतका कमावेन की मेघनाला तुमची आठवण आली की ती केव्हाही इथे येऊ शकेल तुम्हाला भेटायला. मी काय म्हणतो सुभाष, आता पोरांना जरा आपापसात बोलू दे, नाही का? हा जरूर बोलू दे. बोला. अहो असं काय करताय? इथे आपल्या समोर बोलणार आहेत का ते? त्यांना जाऊ दे ना जरा बाहेर. मेघना जा जा बाळा, आपलं अंगण दाखव त्यांना. जा ना चिकेत. अभि इकडे इकडे ये. तू जा त्यांच्या बरोबर. बाबा त्यांच्यामध्ये मी कशाला आता? त्यांना प्रायव्हसी नको का? प्रायव्हसी कशाला असं काय बोलायचं त्यांना? आणि त्यांचं लग्न ठरलेलं नाही अजून, जमायचं आहे. हे दोघे तिकडे सगळ्यांच्या समोर जाणार, लोक बघणार त्यांना. उद्या लग्न जमलं नाही तर लोकांना बोलायला जागा नको, कळलं? तू जा त्यांच्या बरोबर. अगदी जवळ जाऊ नकोस पण बस तिथे जा तू. तू खरंच जाणार आहेस US ला? खोटं खोटं कसं जातात? बरं ते जाऊ दे. तुला स्वयंपाक वगैरे येतो ना? नाही, मी खाण्याचा फार शौकीन आहे म्हणून विचारलं. सॉरी, मी न कळवता आले. खरं तर त्या अंगठी प्रकरणाबद्दल सॉरी म्हणायला आले होते मी. मगाशी मेघनाला म्हटलंय मी सॉरी, पण जय आणि माझ्या वतीने मला तुला सॉरी म्हणायचं होतं. आय एम सॉरी. इट्स ओके. पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून घडलेल्या गोष्टी नाही बदलता येत. विसरलोय मी सगळं. माई काय करतेस? मॅडम, श्रावण जवळ येतोय म्हणजे सगळीकडे अगदी हिरवगार. वा, सणांचा उत्साह. बरं वाटतंय. माई तुला काय वाटतं? शमिकाला जय आवडतोय? हो, मला तरी त्याच्यात खोट काढण्यासारखं काही आढळलेलं नाहीये. तो शमिकाची काळजी सुद्धा घेतोय. शमिकाला सुद्धा आवडतंय. आता आपल्या सांगण्यावरून ती इंडियात यायला तयार झाली, हे काय कमी आहे? तेव्हा मॅडम घाई कशाला? घेऊ दे ना, तिला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ तिने घेऊ दे. ती तिचा वेळ घेत राहिली तर माझ्या वेळेचं काय? शमिका 23 वर्षांची व्हायच्या आत हे लग्न झालंच पाहिजे, नाहीतर माझ्या सगळ्या प्लॅनची माती हो. संध्या तसं होऊ देणार नाही.